तुमच्या कामाची पद्धत फार आवडते. म्हणजे कसं ठराविक वेळी ठराविक काम करायचं, नंतर विश्रांती घ्यायची. उगाच अननेसेसरी काम नाही करत बसायचं, की उगाचच कष्ट केलेत किंवा काय, असं अजिबात नसतं तुमचं. कसं जमतो? मी अगं ना काय करते माहितीये का, प्रत्येक कामाला जर न्याय द्यायचा असेल ना, तर त्याला थोडी विश्रांती घेणं आवश्यक असतं. मग त्यामुळं कोणतंही काम झालं की विश्रांती घ्यायची आणि मग नवीन कामाला सुरुवात करायची, म्हणजे त्या नवीन कामाला न्याय मिळतो. आता तुमच्या क्षेत्रात तर असं आहे की तुम्ही जेवढं अधिक काम कराल तर त्याचा फायदा काही नाही, पण तुम्हाला आणखी काम मिळतं. त्यामुळे आयुष्यात देखील आपलं असंच होतं. आपण सतत कष्ट करत गेलो ना, तर आणखी कामाचा बोनस मिळतो. त्याच्या पलीकडे काही मिळत नाही. शरीराला तर विश्रांती तर अजिबात मिळत नाही. आणि म्हणून मी ठरवत असते की काही नाही बाबा, आता लिखाण झालं, विश्रांती घ्यायची, मग बागकामाला सुरुवात, मग स्वयंपाकाला सुरुवात, असं. आणि त्यामुळं माझ्या कामामध्ये परफेक्शन माणसांना जाणवतं. आणि ह्या बाबतीत ना मी एक मांजराची गोष्ट लक्षात ठेवली रसिका. माझ्याकडे गोष्टींचा साठा खूप असतो माहितीये का. आणि त्या गोष्टी लक्षात ठेवून मग माझं सगळं चालू असतं. आणि ही गोष्ट मला फार म्हणजे फार आवडते. ती सुद्धा तुझ्या आयुष्यात लक्षात ठेव, की ना एक माणूस असतो आणि तो माणूस ना त्याचं एक फार मोठं गोदाम असतं धान्याचं. आणि त्या धान्याच्या गोदामामध्ये ना खूप उंदरं झालेली असतात. आणि तो उंदरांसाठी खूप प्रयत्न करतो, औषधं घालतो, काय काय करतो, पण ती उंदरं काही जात नसतात. मग त्याला कोणीतरी सांगतं की ना ह्या उंदरांना मारणारं मांजर घेऊन ये. आणि मग तो मांजर घेऊन येतो. आणि तो जे मांजर आणतो ना रसिका, ते मांजर फार प्रामाणिक असतं. आणि आपल्या कामाप्रती, आपल्या मालकाप्रती खूप त्याचे म्हणजे हे असतं, काय म्हणतात त्याला, निष्ठा असते त्याची. आणि मग तो दिवसाला अगदी 25-30 उंदरं मारत असतो. आणि असं त्या मालकापुढे ढीग मांडत असतो. मालकाला फार बरं वाटत असतं की मांजर फारच प्रामाणिक आहे बरं का हे. आणि ते मांजर काय, त्याला उंदीर खायला मिळत असतं, सगळं मिळत असतं. आणि मग मालक पण त्याच्यावर खुश असतो आणि जीवापलीकडे ते कष्ट करत असतं. आणि मग एक दिवस रसिक काय होतं माहिती का, हळूहळू ते मांजर इतकं कष्टानं काम करतं की नाही, तर त्या गोदामातले उंदीर संपून जातात आणि गोदाम छान होतं. आणि तो म्हणतो आता मालक मला शाबासकी देणार. जसं तुम्हाला वाटतं की नाही ढीगभर काम करून की तुम्हाला आता इन्क्रिमेंट मिळणार, तसं काही होत नाही. उलट आणखी कामाचा बोनस मिळतो. पण ह्या मांजराच्या बाबतीत मात्र काय होतं माहिती का, की मालक म्हणतो आता हे मांजराचा काय उपयोग आहे, मला उंदरं तर संपली. म्हणून एक दिवस तो काय करतो, गोड बोलून त्या मांजराला दुसरीकडे एका उजाड प्रदेशात सोडून येतो. मांजर बिचारा सोडून येतो. आणि झालं. मग आता म्हणतो काय, त्या मांजराचा उपयोग पण नव्हता, उगाचच गोदामात खुडबुड खुडबुड करायचं. उंदरं पण त्याला खायला देता येत नव्हती, त्यामुळं त्याला वेगळं खायला आणायला लागत होतं. आणि मग आपला मालक खुश असतो. म्हणजे दुनिया अशी मतलबी असते ग, काम झालं की विषय संपला. आणि मग काही दिवसांनी असे 5-6 महिने चांगले निघून जातात आणि मग काही दिवसांनी पुन्हा उंदीर व्हायला सुरुवात होतात गोदामामध्ये. आणि मग त्या मालकाला त्या मांजराची आठवण येते, पण आता ते मांजर कुठून मिळणार ना, ते मांजर ते बिचारा गेलं कुठंतरी. आणि मग ते दुसरं मांजर घेऊन येतो त्या गोदामाची रखवाली करायला. ते मांजर सगळा अंदाज घेतं, ते फार हुशार असतं रसिका ते मांजर. आणि ते मांजर काय करतं की ठराविकच 5-6च उंदीर मारतं दिवसभराला, मालकाच्या पुढे आणून ठेवतं. आणि मालक पण खुश होतो की चला काम करतंय का, उंदीर मारतायत, गोदामातले उंदीर कमी होत आहेत. पण ते मांजर फार हुशार असतं. ते पहिल्या मांजरासारखं जीवाच्या पलीकडे काम करत नाही आणि आपलं अस्तित्व नाहीसं करत नाही. त्याने जीवाच्या पलीकडे काम केलं आणि स्वतःचं अस्तित्व नष्ट केलं. हे मांजर मात्र रोज ठराविकच काम करत असतं, मालकाला खुश करत असतं आणि आपलं अस्तित्व जपतं. सगळे उंदीर मारत नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मी जीवाच्या पलीकडे काम करेन आणि मला काहीतरी बक्षीस मिळेल, असं कधीही होत नाही. तुम्ही तुमचा जीव जपत, तुमचं अस्तित्व राखतच काम करा, तर आणि तर तुम्ही सिद्ध व्हाल, नाही तर काळाच्या ओघात तुम्ही नाहीसे व्हाल. त्यामुळं बेतानं काम करायचं बेटा आणि आपलं आपलं अस्तित्व सिद्ध करायचं. ओके, गुड बाय.